झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. दुर्गा, तू काळजी करू नकोस. आजी लीलापासून लांब होण्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅनिंग आहे. कसलं प्लॅनिंग चाललंय किशोर? एजे, तुम्ही इथे? हो, मला जरा किशोरशी महत्वाचं बोलायचं होतं. पण तुम्ही कुठे बाहेर जात असाल किंवा तुमचं काही प्लॅनिंग असेल तर मी नंतर येतो. ओके? हो, नाही बाबा, प्लॅनिंग कसं? मी तिला हेच सांगत होतो की दिवसाची सुरुवात जर व्यवस्थित प्लॅनिंगने केली तर अख्खा दिवस युटिलाइज करता येतो आपल्याला. हो, करेक्ट आहे. आणि ज्याला नीट टाइम मॅनेजमेंट येतं तोच चांगला बिझनेस करू शकतो. अगदी. आणि म्हणूनच मी ठरवलं की तुला कुठली तरी एक इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची आहे. माझ्यावर कसली रिस्पॉन्सिबिलिटी? काय की घरी जे काय चाललंय त्यामुळे मला बिझनेसवर नीट फोकस करता येत नाही. आणि पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ ज्याला नीट हँडल करता येतो तोच चांगला बिझनेस करू शकतो. पण ते आता सध्या मला जमत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की काही दिवस ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी तू सांभाळावी. आय मीन, तुझी हरकत नसेल तर. माझी काय हरकत असणार बाबा? इट्स माय प्लेजर. हो एजे, ॲक्च्युली तुमचा किशोरवर एवढा विश्वास आहे हे पाहून मलाही खूप छान वाटलं. सो गुड. एक काम करूया, उद्याच आपण काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करूया. पण इन द मीनवाइल या काही ऑनगोईंग प्रोजेक्टच्या फाईल्स आहेत ते जरा बघून घे. ऑल द बेस्ट. थँक्यू. किशोर, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्यू दुर्गा. असं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालंय. कसलं? कळेल तुला. हे जे तू एवढा माठ असशील असं वाटलं नव्हतं. तू तुझ्या बिझनेसचा सगळा चार्ज माझ्या हातात देऊन स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलायस. आता बघच, तुझ्या पर्सनल लाईफ प्रमाणे तुझ्या बिझनेसची मी कशी वाट लावतो ते. हे बरं आहे. म्हणजे लीलाला आधी पार्टनरशिप मिळाली आणि आता किशोर भाऊजींना अख्ख्या बिझनेसचा चार्ज मिळाला. आणि आपल्याला काय? आपल्याला भोपळा. लीलाला पार्टनरशिप, किशोर भाऊजींना बिझनेसचा चार्ज आणि आपण सुरू. बस. आणि ते म्हणतात ना, चोराला धरून नको. आता तुझ्या मणी धो. त्यांना आपल्याकडे हा फालतूपणा करण्यासाठी वेळ नाही आहे. आता आपल्याला सगळ्यांना सिद्ध करून दाखवावंच लागेल की आपण नक्की कोण आहोत ते. अच्छा, काय गो? काय झालं? आजी, ही लताताईंची बॅग आहे. त्या अंतराताईंना भेटायला आल्या होत्या आणि मग त्यांची पर्स इथेच विसरून गेल्या. लताताईंनी मला कॉल करून सांगितलं की मी जो चेक दिला होतात ना अंतराताईंच्या नावाने, तो या बॅगेत आहे. हे माहितीये का, आता अंतराताई या चेक बघणारच होत्या. मी कशी बशी बॅग इथे आणली. अरे बापरे, गडबड झाली असती सगळी. पुन्हा आता हे याचं काय करायचं? आजी, तुमच्याकडे ठेवता का? मी नंतर आश्रमात जाईन आणि त्यांना देऊन येईन.
थँक्यू आजी, मी येते. थांबलेलं. सॉरी, माफ कर मला. आजी अहो, काय काय झालं, सॉरी का म्हणताय? आज या घरामध्ये जे काही होत आहे त्यात सगळ्यांनी तुझ्यावर खूप चिडचिड केली. मी पण खूप चिडचिड केली तुझ्यावर. खरं तर जे काही घडलं त्यात तुझा काहीच दोष नव्हता, है ना? तरी पण मी अंतरा या घरात परत आली त्याची सगळ्यात मोठी किंमत तुला मोजावी लागणार आहे ना. पण तू त्या सगळ्याचा विचार नाही केलास बाळा. तुझं खूप मोठं नुकसान होणार होतं तरी देखील तू त्याचा विचार न करता तू तिला घरी घेऊन आलीस. खरं तर यावेळेला मी तुझ्या सोबत उभं राहायला हवं होतं ना, पण मी नाही उभी राहिले तुझ्यासोबत. आजी अहो, नका इतकं मनाला लावून घेऊ खरंच. का नको मनाला लावून घेऊ सांग? मैत्रीण बनवते मी तुला, आणि यावेळेला खरं तर एका मैत्रिणीला तिच्या या मैत्रिणीची सगळ्यात जास्त गरज होती. पण अशा वेळेला मी देखील तुझ्या बरोबर असं वागले की तुला त्याचा सगळ्यात जास्त त्रास झाला. मी दिला तुला त्रास. माफ कर बाळा. आजी बस, मी वचन देते यापुढे तुझी ही मैत्रीण तुझ्यासोबत अगदी भक्कमपणे उभी राहील. तुझी काही चूक नाहीये बाळा. आजी, एकतर तुम्ही सॉरी म्हणू नका. तुम्ही तुमच्या जागी बरोबरच होतात. आणि तुम्ही का रागवलात? माझ्या आणि एजंटच्या सुखासाठी, आमच्या संसारासाठीच ना आजी. आणि तुम्हाला माहिती नाही का, मैत्रीत नो सॉरी आणि नो थँक्यू. आणि आजी, तुम्ही जरी रागवलात ना माझ्यावर, तरी त्यातनं मला तुमचं माझ्यावरचं असलेलं प्रेमच दिसतं खरंच. आणि आता सगळ्यात महत्वाचं काय, मला माझी मैत्रीण परत मिळाली. हो की नाही? उद्या एजेच्या रेस्टॉरंटमध्ये 2 नवीन शेफ अपॉइंट करायचे आहेत. मला तुमच्याकडचे 2 बेस्ट शेफ पाठवा. आणि लक्षात असू द्या, कामात कुठलीही गडबड होता कामा नये. एजे, आता बघच मी तुला कसं रस्त्यावर आणतो ते. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज